बद्दल सुद्धा वातावरण फार नेगेटिव्ह आहे। तुम्ही बघा मुंडे साहेब कुठे आहेत तर ते बीडमध्ये आहेत। एक तर कृषी मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिलाय अशी चर्चा आहे कृषी मंत्र्याची, आणि जेव्हा शेतकरी अडचणीत होते ते गायब झाले होते। त्यामुळे हे नेते आहेत कुठं, कुणीच बाहेर घेताना हा दिसत प्रश्न धनंजय मुंडे बद्दल तुम्ही म्हणता मला विचारायचा होता, आपण खाता खाता बोलू शकतो। धनंजय मुंडे बद्दल तुम्ही हा प्रश्न विचारला, लोक असं म्हणतात ते बीडमध्ये आहेत। हो आता आमचं मत एवढंच आहे की तुम्ही जेव्हा मंत्री होता आचारसंहिता या महाराष्ट्रात नव्हती, तुम्ही कृषी मंत्रीपद तुमच्याकडे होतं, विमा लोकांना मिळालेला नाही, गेल्या वर्षीची मदत तिथं मिळालेली नाही, तिथं चारा अनेक ठिकाणी सुरू झालेला नाही, शेतकरी फार मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे। साधं एक स्टेटमेंट नाही, एक बैठक नाही, चर्चा नाही, कुठेही नाही, अधिकाऱ्यांना आदेश नाही। जे आम्हाला कळालेलं आहे त्यांनी कदाचित त्यांना जरा आर्थिक दृष्टिकोनातून जरा जास्त ताकदवान खातं त्यांना पाहिजे होतं, जे भाजपला अजितदादांना ते द्यायचं नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय दादांकडे असं आम्हाला कळतंय। जर तसं नसेल तर मग आज पद असताना सुद्धा बाहेर तुम्ही का येत नाही, का लोकांच्या अडचणी सोडवत नाही? त्यामुळे सगळेच तुम्हाला पद, आणि ते सुद्धा भारी पद, जे जास्त पैसा आहे, असं जर तुम्ही सारखं मागत बसला तर मग जे पद तुम्हाला मिळालं त्या पदातून लोकांचा न्याय कधी होणार? तुम्ही घ्या सर, कारण तुम्हाला प्रचारही करायचा पुढे।